हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आज हे आहे ना, आज शिमगा आहे ना. हो. हो, होळी. होळी आहे, नेताजी. तर मग ते कोकणातलं कसं सेलिब्रेशन होतं त्या सांगा ना, सांगा संदर्भात ना, सांग. सांगा ना, सांगा. मी तुम्हाला मगाच्यापासून फोन लावत होते. अहो, काय झालं, मी प्रवासात होते. हा गावी हा. आली आता. आता पोहोचली अरे मी. वा, शिमग्याला. हो, हो. मग बर आता बर, पोहोचली काय. मी इकडे. हा मग हा इकडे हा. कसं गाड्यांचे फार प्रॉब्लेम असतात हो, खेड्यापाड्यांवर जायचं म्हणजे. बर बर बर. हा, हा. सांगा तर तुम्ही. ते हा. ठीक आहे. तर मी याच्यामध्ये होते ना. तर सर्व सेवेकरांना सर्वात माझा प्रणाम. हं, हं. आणि सर्वात पहिला श्री स्वामी समर्थ. हा, हा. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन घेऊन आज मी माझं हे आज होळीचा कार्यक्रम आहे हं, सांगायचं. तर हं, सेवेकरांनो, हं. कोकण म्हटलं की सेलिब्रेशन आलं. बरोबर. आणि सेलिब्रेशन म्हटलं की इतकं सुंदर, म्हणजे काय म्हणतात, गणपती उत्सव असो किंवा दुसरे कुठलेही उत्सव. हं, हं. ते जावं तर कोकणामध्ये, कारण एका दिवसाचा उत्सव नसतो नाही, नाही. बरोबर. तिथं. त्याच्या आधी जवळजवळ 15 ते 1 महिना त्यांची सर्व तयारी. तयारी चालू असते. हं, हं, हं. तर आज मुख्य म्हणजे आपला जो होळीचा कार्यक्रम, होळीचा आहे. हं, हं. हे फेस्टिवल, हं, उत्सव. हं. तर सगळ्यांना माझा, सर्व सेवेकरांना मला होळीच्या निमित्त हं. सर्वांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, पोळी खाल्ली का तुम्ही ताई? हो, आमच्याकडे ना ताई इकडे खापराच्या पोळ्या म्हणतात. म्हणजे मांडे म्हणतो ना आपण. हा. हां, तसे असतात. बर. हं. तर ते तुम्ही खाल्ली का? नाही, मी आता आज कसं होतं, आज वर्किंग होतं ना फुल. अरे! मला यायला 7ला वाजले. मग त्या बाईला सांगितलंय की उद्या करून दे ना. अच्छा. हां, हां. मस्त गुळाच्या करायच्या छान लागतात. हा. आणि ते कसं झालंय, आता इतके दिवस 7-8 वर्ष झालं करून. मग हं, ते हं. आता मी बघते ते. आणि मिस्टर पण नाही, तो ते गेलेत गावी. अच्छा, अच्छा. याला गेलेत औरंगाबादला. अरे बापरे! मग तिला मिरजनी मी म्हटलं, वरच. उद्या तू करून दे, म्हणजे स्वामी आणि कृष्णाला नैवेद्य तरी दाखवेन म्हटलं हो, मी. हो, हो, हो. आणि तर सेवेकरांनो, हं. तर हा महत्वाचा एवढ्यासाठी की आपल्याकडं जे कोकणामध्ये शिमगा उत्सव. हं, हं. तर याच्यामध्ये काय करतात माहित आहे. हं. तर तो जो सण साजरा करतात, खरं तिथं प्रत्यक्ष मला कसं झालंय. हं. ती 3.5 वर्ष मी मालवणला काढली. हां, हां. आणि 5-5.25 वर्ष मी रत्नागिरीत काढले. ते हां, हां. टोटल 8 ते 8.5 वर्ष मी हां. कोकणात काढल्यामुळं तिथली जी संस्कृती परंपरा आहे, हां, ती ती तुम्हाला मला चांगलीच जवळून माहिती झाली. जवळून हे बघायला मिळाली. बरोबर. हां, आणि हां. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता शिमगा उत्सव, होळी असते. हां, होळी हां. म्हणजे काय, आपल्या मनातलं जे जे आपल्या मनातलं जे जाचत असतं की किलमिश असतं, हां, हां. ते सगळं त्या होळीमध्ये जाळून जाळून टाकायचं. टाकायचं. आणि वाईट नव्यानं विचारांची होळी सुरुवात करायची. करायची. बरोबर. नव्यानं जीवनाची सुरुवात करायची, म्हणजे दुःख, आकांक्षा, चिंता वगैरे सगळं जाळून टाकायचे. अगदी बरोबर. आणि सर्वात बरं, हे करायची, नव्यानं सुरुवात करायची, ते स्वामी समर्थांचं नाव घेऊन. अगदी. मी तर काय करायची माहितीये ताई शाळेत हा होळीच्या दिवशी हा सगळ्या मुलांच्या हातामध्ये कागदाच्या चिठ्ठ्या द्यायची हा. आणि त्यांना सांगायची तुमच्यामध्ये काय वाईट गुण आहे तो तुम्ही लिहा तिथे. अरे वा. आणि मस्त होळीभोवती फेर धरायचो, गाणे म्हणायचो आणि मग सगळ्यांना त्या चिठ्ठ्या त्याच्यात जाळायला लावायची. मग मग तुम्हाला आता फील होणार नाही, थोड्या दिवसांनी, अजून थोड्या दिवसांनी ते फील होईल हो, की हो. एवढा आनंद असतो ना. बरोबर. त्यामुळं किती वय झालं तरी मुलांच्या जायला पाहिजे ना ते. हो, हो. आणि हं. ताई, मग कोकणामध्ये ना, हां, हां. तर पहिल्यांदा 1 महिना अगोदर, म्हणजे गावागावामध्ये हां.
त्यांचं सुरुवात होते, की म्हणजे तुम्हाला माहित आहे, की तो हे असतं डमरू वगैरे वाजवून अच्छा. आणि वेगवेगळे वेशभूषा करून ते लोकं हे हा करतात. हा पैसे हा. मागायला वगैरे, शिधा वगैरे मागायला येतात त्याला ते. ना काहीतरी पोचतं का काहीतरी म्हणतात मला वाटतं. हां, त्याला काहीतरी म्हणतात ते. पोचतं मला पोचतं द्या हां, म्हणायचं. पोहोचतात ते आणि ते मागायला येतात आणि हम्म. दर प्रत्येक याच्यामध्ये ते प्रत्येक आळीमध्ये जवळ-जवळ हा कार्यक्रम महिनाभर चालू असतो आणि हं, ते काय करतात, हं, तर ते शिधा प्रत्येक आळीतनं मागायला आले, तर हं, होळीच्या दिवशी ॲक्चुअली हं, त्यांची ग्रामदेवता प्रत्येक गावाची काहीतरी ग्रामदेवता असते ना, बरोबर. मग ती ग्रामदेवता काय करायचं, हं, एक तर ती म्हणजे हा जो होळीचा सण आहे, हां, हां, तो ते वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. हां. पहिल्यांदा ते साजरा करतात म्हणजे पालखी नाचून. अच्छा. मग त्या पालखीत काय दुसऱ्यांदा असतं? पालखी नाचवून साजरा करतात. हो, पण त्या पालखीमध्ये काय असतं ठेवलेलं? सांगते की मी. हां, हां. आणि दुसरा जो दुसरा साजरा करतात की काय-काय लोकं शंखासूर. शंखासूर म्हणजे एखाद्या माणसाला मुखवटा घालतात अच्छा. आणि ते शंखासुराला हे करतात आणि त्याला म्हणजे काय-काय वेळा ते पुतळा बनवतात शंखासुराचा किंवा त्याच्यावर बाण मारून वगैरे त्याला पेटवून देतात. अगो बाई! हो का? असं आहे. अच्छा. तिसऱ्या पद्धतीनं करतात म्हणजे लाठी. हं. लाठी वेगवेगळ्या म्हणजे आता आपण गवळण त्याला गोमुख किंवा राधा असं म्हणतात. म्हणजे बरं. ते लाठी आपण जसं याच्यामध्ये कृष्णाच्या याच्यामध्ये फेर धरत नाहीत का? हां, 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 हां. त्या टाईपमध्ये ते फेर धरतात. अच्छा. आणि चौथी गोष्ट म्हणजे लहान मुलं जी असतात, हां, त्यांना राधा किंवा गोमू म्हणतात. तर हां. ते स्वतः नाचतात म्हणजे वेगवेगळे नृत्य करतात. त्यांची होळीची गाणी म्हणतात. तुम्हाला बरेच डिटेल माहिती आहे हो ताई. आणि ताई ऐकते तरी, तर या डिटेलमध्ये 4 पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतात. हां. तर पहिला आपण प्रकार घेऊया पालखी हं. नाचवणं वगैरे. हां, हां. तर त्या तुम्हाला माहित आहे हं. असते तर दोन्ही बाजूला दांडे असतात. तर त्याच्यामध्ये ती ग्रामदेवता ठेवतात बरं. हां. आणि ती ग्रामदेवता प्रत्येक दिवशी हां. ठराविक जवळ-जवळ महिनाभर ती फिरत असते गावामध्ये बरं. आणि हं. ती प्रत्येकाच्या घरी वाटून दिलेलं असतं त्यांना, की अच्छा. प्रत्येकाच्या घरी ती येते पालखी हां, हां, हां. आणि मग तिथं आल्यावर त्यानं ते त्या याचं जे लोकं घेऊन येतात त्यांचं हं. पाय वगैरे धुवायचे, परत देवाची तिथं पूजा करायची वगैरे सगळं किती देवाला आहेर छान. वगैरे करायचं. किती छान वाटतं हो ताई हे. हो, हो, आपली हो. संस्कृती खरंच सुंदर आहे आणि भारतातली. देवाला आहेर वगैरे करायचा आणि त्याच्यानंतर सगळे जे लोकं आलेले असेल त्यांना घेऊ द्यायचं. म्हणजे बरं. गोडधोड करायचं वगैरे. हां, हां, हां. मग हे सगळा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक दिवशी आता ते ठरवून समजा 1000 अ, घरं असतील, तर प्रत्येक दिवशी डिव्हायडेड बाय एक 10-15 घरं ते कव्हर करतात. हां, 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 हां. म्हणजे दिवसभर ते म्हणजे हा सेलिब्रेशन आहे तो जवळ-जवळ 1 महिनाभर चालू असतो पालखी. बापरे, बापरे! हां, ते त्यांचा खूप मोठा तो ग्रामदेवतेचा असतो तो. अच्छा. हां, हां, हां. हां, तर ते मी प्रत्यक्ष पाहिले ते. कसं छान आतमध्ये देवाचा मुखवटा ठेवलेला असतो चांदीचा किंवा तांब्याचा वगैरे वाह! ग्रामदेवतेचा हां, आणि हां. त्याला फुलानं वगैरे सजवलेलं असतं. किती आता छान ना? दुसरा प्रक हो, हो, छान. आता हां. दुसरा प्रकार आपण घेऊ. हां, आता हां. ते शंकासूर हा राक्षस आहे. हं, हं. त्याला विष्णूनं मारलेलं आहे. बरं. हां, मग हां. याच्यामध्ये होळीच्या ह्याच्यामध्ये आपले काळजे, चिंता वगैरे सगळं शंकासूर आहे. हं, हं, हं. म्हणून ते विष्णूच्या याच्यामुळं त्याचा काय करतात, काय-काय वेळे एखाद्या माणसाला वगैरे हे हं. शंकासूर बनवतात. त्याला तो मुखवटा वगैरे घालतात हां, हां. आणि मग त्याचं म्हणजे त्याला खोटं-खोटं काट्यानं मारतात वगैरे ते म्हणजे ते त्या टाईपमध्ये हां, किंवा हां. पुतळा केलेला असला शंकासुराचा तर की तो जाळून टाकतात. ओह! म्हणजे थोडक्यात काय, की चिंतामुक्त होणं. अच्छा. हां, तरी त्याच्या हे झालं दुसरं.
हं, हं, हं. आता तिसरं मी सांगितलेलं काट्या नाचवणं. हां, हां. तर कुठल्याही काट्यात ते टिपऱ्या बनवतात. तर ते बरं. टिपऱ्या असतात ना काट्यांच्या, त्या पांढरी नावाचं त्या कोकणामध्ये, जंगलामध्ये पांढरी नावाचं आहे. हो, पांढरीची काठी हां, म्हणतात. पांढरी. ती हां. काहीतरी मग तरंगते पाण्यावर असं पण हो, म्हणतात. हो. तर ते पांढरीच्या हां. काट्या त्या बनवतात आणि हं. त्याच्यापासूनच ते वेगवेगळे म्हणजे त्याचे फेर धरतात किंवा टिपऱ्या खेळतात वगैरे ते सगळं. हां, 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 हां. मग ते झाल्यावर त्यांच्याकडं लहान मुलाचं असतं. ते लहान मुलंच, मोठी माणसं नाही. ते हां. राधा किंवा गोमूचा डान्स असतो. हां, हां, हां. ते लहान मुलं ते साडी नेसून वगैरे ते करतात. हां, किती छान. हो, हो. मग हे सगळ्या गोष्टी ते करत असतात. हं, हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हं. हे हे जे आहे, या हां. सगळ्या गोष्टी आपण बघितलं की मध्ये होळीचा उत्सव म्हणजे हं. अ, परंपरा, वेगवेगळे रंग, हं. उत्साह या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा सगळ्यांचा मेळ आहे तो. हां, सगळ्यांचा मेळ आहे तो. हं. आणि काही-काही वेळा मी ही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालवणलाही राहिले रत्नागिरीला. हं, तर हं. जरा रत्नागिरी मला प्रोफेशनल वाटलं. अच्छा. पण जो कोकणी टच म्हणतात, हां, 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 हां. तो मालवणला जात आहे. हो का? अच्छा. आणि मालवण तळ कोकण आहे, हां, रत्नागिरीवरचं कोकण आहे. तर मला जो भेटलं हां. तो मालवणचा म्हणजे तिथं प्रत्यक्ष मला बघायला मिळालं या सगळ्या गोष्टी. हां, आणि ताई हां. आज होळीचा सण आहे ना, हं, 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 हं. मग मी तुम्हाला मेसेज टाकला की मला जे मी प्रत्यक्ष पाहिलं. बरं आणि सर्वात शेवटी हां. म्हणजे हा कार्यक्रम साधारण काही-काही वेळा सकाळी असतो, काही-काही वेळा संध्याकाळी असतो. आणि याच्यानंतर सकाळी काय कसं होतं, असेल? संध्याकाळी काही-काही हां, वेळा असतो. संध्याकाळीच असेल कारण होळीचं पालखीचा सकाळी असतो ना. अच्छा. हां, 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 हां. बरोबर. पालखीचा जो कार्यक्रम तो सकाळी असतो. अच्छा. हां. दिवसभर चालूच असतो ताई तो. हो का? 15-20 जणांच्या घरी पालखी न्यायचं म्हणजे. अच्छा, अच्छा. मग बरोबर. त्यामुळे मग ते संध्याकाळी सर्व झाल्यावर गाराण्याचा कार्यक्रम असतो ना, की देवाला अ, गाऱ्हाणं. अच्छा. "वय महाराजा, आज हां. पाऊस पडेल का? आज हो, गावामध्ये सुबत्ता येईल का? हो. लोक धनवान होतील का? वय महाराजा." अच्छा. होय, असं म्हणजे ते कौल म्हणजे ते लावतात. असं हां, हां, केलं हां. गाराणं घालायचा जो प्रकार आहे, हां, 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 हां. ते ते शेवटी होतं. आणि मग हां. तो जवळ-जवळ 12-1 वाजेपर्यंत असतो. बरं. मग ते हां. मग ते लोकं स्पेशली जे कोकणातलं नृत्य आहे बघा, हं, हं. ते हलगीवर वगैरे ते करतात मग. अच्छा. हं. म्हणजे ते गाराणं जवळ-जवळ 2 तास चालतं. वेगवेगळे मग बापरे! त्या वेळेला ते लोकं प्रश्न विचारतात आणि काही-काही वेळा लोकं गाराणं घालत असताना काही-काहींच्या अंगात येतं ना, हा प्रकार. अच्छा. ते सांगतात. आता मी तर हे केलंय. आता याच्यावर ते लोकं विश्वास ठेवतात. आता मला तर खूप मजा वाटते ते या सगळ्या हो, गोष्टींची. हो, हो. मी असं स्पिरिच्युअली घेते ना, हां, की हां. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं असलेला उत्साह. आणि हं. या सगळ्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते, की या सगळ्यामध्ये ऊर्जा असते ऊर्जा असते, आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पॉझिटिव्हिटी असते. अगदी, अगदी. आणि त्याच्यामध्ये आणि तुम्हाला कधीही कोकणामध्ये गेलं ना, तुम्हाला असं हे केलं, की तुम्हाला ते तसं तुम्ही ओळखीचे असो ना ओळखीचे, ते तुम्हाला जेवायला बोलवणारच. नाही ते प्रेम खूप करतात हो कोकणातले लोकं फार प्रेम. कोकणात त्यांच्याकडे पैशापेक्षा ना, हे हां. सेलिब्रेशनला खूप महत्त्व आहे. हो, हो. बस ते तर सगळं मागे कल्पना सेवेकरांनी सगळीकडं होळी पेटवलीच असेल. त्यामध्ये मस्तपैकी गोडधोड हं, केलंच असेल आणि आज मस्तपैकी तुम्ही हे करा. हं. आणि मस्तपैकी तुम्ही हे करा आणि नवं नवं आपली जी चिंता, तुमच्या ज्या दुःख आहेत वगैरे त्या होळीमध्ये जाळून टाका. अगदी, टाका जाळून अगदी. त्या. मग बरोबर. चिंता नको, चिंतन करा. किती छान, असं किती स्वामी छान. सांगतात ना. खरंय, खरंय. चिंता नको, चिंतन करा. म्हणजे आपल्याला आपल्याकडं काय आपल्याला कशामुळं आपण दुःखी होतो ना?
अगदी अगदी या सगळ्या गोष्टींचं आपण हे केलं पाहिजे. बरोबर. आणि नव जीवनाची सुरुवात जी आहे हो. ती स्वामींच्या यानं सुरू करायची. स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करायची. हा, अगदी. सुरुवात करायची. शेवटी स्वामी ते शेवटी सगळं केलं तर हम्म. ब्रह्मांड उगीच का म्हटलंय त्यांना ब्रह्मांड नायक? अगदी 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 का उगीच ब्रह्मांड नायक म्हणजे ब्रह्मांडाचा अधिपती जो आहे बरोबर तोच आपले स्वामी आहेत. बरोबर खरंय आणि खरंय. ब्रह्मा विष्णू महेश सगळे हम्म. तेच आहेत ना. अगदी ते अगदी. सकाळी एक भजन कोणीतरी म्हटलंय बघा, हम्म. स्वामी तुम्हीच ते म्हणून ते तुम्हीच ते ते हम्म. तुम्हीच असंच आहे म्हणजे सगळ्या हम्म. गोष्टीचे काय. ते एक भजन आहे बघा, नवीन आता कोणीतरी म्हटलेलं आहे. हा हा. ते लावत असते मी. खूप छान आहे. म्हणजे हम्म. सगळ्या अवतारामध्ये स्वामी आहेत ना. हो अगदी अगदी. हा, त्यामुळे मग स्वामींच्या चरणी हा माझा एक छोटासा अनुभव. खूप बरं खूप. ताई, याच्यामध्ये मी होळीचं सांगितलं तर उद्या मी संध्याकाळी याचा हे तुमचं धुलीवंदन. रंगपंचमी धुलीवंदन हा. रंगपंचमीचा शेअर करणार आहे. हा. की मी जर असेल फ्री तर घेईन कारण गावी आली नाही ना. हा. नाही नाही, बरं रंगपंचमीचा कधी तुम्ही मला सांगा की म्हणजे नाही, त्यावेळी चालेल तुम्ही मला करून बघा फोन असेल कितीला तर. करू सांगा. हा, ह्याच वेळेला असं. 9 वाजता ना? हो हो म्हणजे कारण कसं आहे, आता मी होलीच्या दिवशी मी तुम्हाला स्पेशल सुरू केला ना. हो बरोबर तर हो. तर मी तुम्हाला बरसाण्यातली होळी कशी असते ती चालेल आणि चालेल. कोकणातली होळी अरे वा वा. दोन्ही सांगली बरसाण्यातले मी हे गेलेले आवडेल त्यावेळी. आवडेल मला ऐकायला नक्की आवडेल. हा, सगळ्या आणि दोन्हीतला सेवेकरांना पण अनुभव मी आवडेल. तुम्हाला सांगेन. हम्म. अ, श- सेवेकरांना पहिला मी सांगू इच्छिते की एका कोणीतरी सांगितलंय की तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करा. ते नाही, कारण कसं मला आहे पण युट्यूब त्यांची चॅनल आयडिया आवडली ती. नाही ताई, कसं आहे त्याचा व्याप आहे हो. व्याप आहे ते हं. एडिटिंग फार नाही, मला ते शक्य नाही आहे. म्हणजे हं. ते शक्य आपल्या डेली याच्यामध्ये ते आता तरी 3-4 वर्ष आणि मला ना हे आहे. हे युट्यूब करायचं म्हणजे घरातल्यांचा खूप मोठा सपोर्ट लागतो. तर आणि दुसरी सगळं गोष्ट हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण कंटिन्युअसली म्हणजे त्या जर पावित्र्य असेल त्याचा तर हे करण्यात अर्थ आहे ना. अगदी उगीच काय अगदी कंटिन्युटी नुसतं लागते व्ह्यूज ताई. मिळवणे आणि हे करणे मला त्याच्यावर विश्वास नाहीये. माझा पण नाही. आपल्याला हां. त्या व्ह्यूजची काही हे नाही, की सगळ्यांपर्यंत एक चांगला मेसेज आणि हां, सेवा मेसेज आपल्याकडनं चांगली सेवा घडणं हेच हां. महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट मला सेवेकरांना सांगू इच्छिते की तुम्ही मला खूपच प्रेम दिलेलं आहे. हो, तर हो. या सगळ्या गोष्टी तुमचं जे प्रेम आहे असंच राहू दे. आणि हं. हे जे बऱ्याच लोक जागृती होत असेल तर माझ्या दृष्टीनं माझी कल्पना आहे हे ही की आपलं सगळी चॅनल त्याचसाठी आहे ताई. हं. जनजागृती पण व्हावी, मग सगळ्यांची मनं मोकळी व्हावी. हे एक स्वामींनी सगळ्यांसाठी एक म्हणजे आपण म्हणतो ना, निर्माण करून दिलेलं आहे. मला ऍक्च्युली मी काम जे करते हं, हं. ते सगळ्या गोष्टीमध्ये स्वामींना सांगते, हे स्वामी माझं काम आहे. हां, हे हां, हां. तुम्ही दिलेले आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही मला मदत करा प्लीज, असं मी म्हणते. प्लीज 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 हो, असं हो. त्यांना म्हणते. आणि खरं. मग ते स्वामी म्हणजे जे काम आहे ते मग पूजा बनून जातं ना. हो, अगदी. माझं पण तेच आहे. कुठल्याही कामाला पूजा समजूनच करायचं. म्हणजे ते मनापासून पण होतं आणि सुंदर पण होतं. आणि ताई बरेचसे असे कांगोरे आहेत की बरं आता तुम्हाला कांगोरे आहेत, वेळोवेळी मी सांगेनच अनुभव. हे तर काय माझी कल्पना 1-2 शेअर केलेले मी. हां, तर हां. बरेचसे एरियाज आहेत ते मी तुम्हाला सांगून देईन हं. नंतर. तर आता मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. मी शेअर करते हां. नाही ताई, एक काम हॅलो. हां, बोला, बोला. एक 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्याचे हे पिक्चर्स पाठवते हो, हो. WhatsAppवर. पाठवा ना, पाठवा ना.
हा आणि मग ते करून मग तुम्ही हे करा. हो, चालेल, चालेल. पाठवा, हा आजच पाठवा ते. हा आता थोड्यात एक 5-10 मिनिटातच पाठवते. अगदी. हो, चालेल. हां, श्री स्वामी समर्थ.